ओके, चला तर आज आपण बघूया प्रॉब्लेम नंबर आपला 19 म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपला 9. ओके, तर हा बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो आहे प्रॉब्लेम नंबर 9. पहिल्यांदा मी प्रॉब्लेम वाचतो, प्रॉब्लेम आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट कुठल्या आहेत बघूया आणि सोडवायला सुरुवात करूया. साधा सोपा प्रॉब्लेम आहे, काही जास्त अवघड यामध्ये नाहीये. बघा प्रॉब्लेम नंबर 9. सन अँड मून आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. दोन पार्टनर आहेत, एकाचं नाव आहे सन, दुसऱ्याचं नाव आहे मून. दोघंही पार्टनरशिप मध्ये आपले प्रॉफिट आणि लॉसेस जे आहेत बिझनेसचे ते कसे शेअर करतात, तर ते शेअर करतात इक्वली. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह the effects of adjustments with the help of following information. म्हणजे त्यांनी सांगितलंय की बॅलन्स शीट मधले पॉइंट आहेत ते पहिल्यांदा तुम्ही हे करून घ्या, पोस्टिंग त्याचं करून घ्या आणि त्यानंतर ऍडजस्टमेंट जे आहेत त्याचे इफेक्ट्स पण तुम्ही तिथं शो करा, असं यांनी इथं सांगितलेलं आहे. तर ही पहिल्यांदा इथे ट्रायल बॅलन्स दिलाय ज्यामध्ये बॅलन्स शीटचे पॉइंट आहेत जे आपण पुन्हा एकदा डिटेलमध्ये बघणार आहे. पहिल्यांदा ऍडजस्टमेंट बघा. नंबर 1, partners are initiated to get a salary of 6,000 per annum in addition to their profit and loss sharing. पार्टनर्स जे आहेत त्या दोन्ही पार्टनर्सना वर्षाला 6,000 रुपये सॅलरी द्यायची आहे. ठीक आहे, तर याचे काय इफेक्ट येतील बघूया. नंबर 2, डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी ऍट द रेट 10%, 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. ओके, सो यांनी तीन फिक्स्ड असेट्सना डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे, ज्यामध्ये कुठल्या कुठल्या असेट आहेत तर ज्यामध्ये आहे लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी. पहिल्याला 10%, दुसरी जी असेट आहे तिला 5% आणि तिसरी जी असेट आहे तिला 3%. या पद्धतीने डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे. तर या तिघांना सुद्धा टिक मार्क करून ठेवली पाहिजे. बघा पहिले 3 पॉइंट लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी या तिघांना सुद्धा डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे, ही आपल्याला परफॉर्म तिथं करावी लागेल. चला नेक्स्ट पॉइंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. टिकमार्क करण्याची गरज नाहीये, इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्या म्हणून सांगितले, 5% पर ॲनम करू आपण ते कॅल्क्युलेशन पुन्हा. नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक, याला पण टिकमार्क करण्याची गरज नाही, 60,743. नेक्स्ट आहे वेजेस इन्क्लूड 1,000 ऍज ऍडव्हान्स गिव्हन टू वर्कर्स. वेजेस मध्ये 1,000 रुपये ते आहेत जे ऍडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. ऍडव्हान्स म्हणजेच मित्रांनो असतात आपले प्रीपेड. ओके, ऍडव्हान्स म्हणजेच असतात आपले प्रीपेड. तर इथे काय वेजेस आले असतील, हा ठीक आहे, त्याला टिक मार्क करून ठेवा. काय त्याचं पोस्टिंग वगैरे आपण करणार नाहीये कारण बॅलन्स शीट फक्त आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर बॅलन्स शीटला येणारा त्याचा इफेक्ट आपण बघूया. ओके, नेक्स्ट आहे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड 600. इंटरेस्ट ड्यू, इंटरेस्ट द्यायचा आहे पण जो दिलेला नाहीये 800 रुपये, म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे 800 रुपयांचा, ते पण इथं बघूया. आणि लास्ट दिलेला आहे द नेट प्रॉफिट, टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू 38,113. दोघांचा मिळून नेट प्रॉफिट आहे 38,113. ठीक आहे, काय हरकत नाही. तर पहिल्यांदा बघा, जे लेट जॉईन झालेले आहेत आपले विद्यार्थी त्यांना मी सांगतो की या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त बॅलन्स शीट आणि करंट अकाउंट ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये जे काय पॉइंट आपण लिहिणार त्याचे आपल्याला 2-2 इफेक्ट इथं करायला सांगितलेले आहेत. अदरवाईज यामध्ये बाकीचा काही विशेष भाग तुम्हाला सांगितलेला नाहीये. ठीक आहे, तर बॅलन्स शीट बघायचे आणि यामध्ये त्याच्या ऍडजस्टमेंट बघायचे. सुरुवात करूया पोस्टिंगला. बॅलन्स शीट मध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा दिले तुम्हाला लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही तुमची आहे फिक्स्ड असेट, तर लिहा लँड अँड बिल्डिंग 40,000. लँड अँड बिल्डिंग 40,000 फिक्स्ड असेट मध्ये लिहा. फक्त बॅलन्स शीटच बघायचे त्यामुळे इकडे मी बॅलन्स शीट मध्येच जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. बघा लँड अँड बिल्डिंग 40,000 फिक्स्ड असेट आहे, लिहा तिथं फिक्स असेट मध्ये. इनरला लिहा ऍडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 40,000. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 40,000.
ओके, नेक्स्ट पॉइंट आहे फर्निचर. अमाऊंट आहे इथं 18,000. फर्निचर सुद्धा आपली फिक्स्ड असेट आहे, त्यामुळे ते सुद्धा तिथंच लिहा. फर्निचर 18,000. फर्निचर 18,000. फर्निचर 18,000. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. मशिनरी 40,000. त्याला एक इथं हिडन ऍडजस्टमेंट आहे आणि पुन्हा खाली एक ऍडजस्टमेंट आहे. दोन्हीचा विचार करून एक ऍडजस्टमेंट करावी लागेल. पहिल्यांदा पोस्टिंग तर करूया आपण. मशिनरी लिहा 40,000 रुपये. इनरला लिहा मशिनरी 40,000. इनरला लिहा. पुन्हा बघूया ऍडजस्टमेंट आपण कशी परफॉर्म करायची ती. ओके, मशिनरी लिहिली 40,000. नेक्स्ट आहे गुडविल. गुडविल ही आपली असते मित्रांनो फिक्स्ड असेट. ओके, गुडविल ही असते आपली मित्रांनो फिक्स्ड असेट. ओके, हा बघूया वैष्णवी. गुडविल 2,000 रुपये आहे, तर गुडविल फिक्स्ड असेट आहे. लिहून घ्या गुडविल 2,000 इथंच. गुडविल 2,000. आउटरला लिहायला ऍडजस्टमेंट नाहीये. ओके, गुडविल 2,000. नेक्स्ट वेजेस. बघा आता वेजेस कुठे लिहितो मित्रांनो, तर वेजेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता इथे ट्रेडिंग अकाउंट आपण काढलेलंच नाहीये किंवा ह्यांनी विचारलेलंच नाहीये, त्यामुळं वेजेसचं पोस्टिंग आपल्याला करायचं नाहीये. का करायचं नाहीये लक्षात घ्या. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करंट अकाउंट काढायला सांगितलंय आणि तुम्हाला सांगितलंय बॅलन्स शीट ड्रॉ करा. ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट विचारलेलं नाही, त्यामुळं वेजेसचं पोस्टिंग आपण करणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे करंट अकाउंट. अच्छा, करंट अकाउंट एक आपलं राहिलेलं आहे ड्रॉ करायचं. इथं खाली ड्रॉ करून घ्या पार्टनर्स करंट अकाउंट. एक 4-5 ओळीचं. ओके, तर हे पार्टनर्स करंट अकाउंट, हे आहे सन, हे आहे मून. इकडे लिहा पर्टिक्युलर्स. ओके, हा चालते सायली, चालते, काय हरकत नाही. ओके, तर हे मी इथं करंट अकाउंट काढलंय आणि इकडे बॅलन्स शीट. ठीक आहे, बघा आता जरा व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी, 1-2 मिनिटं. करंट अकाउंट मूनचं आलेलं आहे इकडे डेबिट बाजूला 4,000 रुपये. जनरली काय सांगतो तुम्हाला, कॅपिटल जे असतं किंवा करंट अकाउंट जे असतं ते येतं क्रेडिट बाजूला. जर करंट अकाउंट किंवा कॅपिटलचा कुठला बॅलन्स डेबिटला आला असेल तर त्याला मायनस मधला बॅलन्स समजायचा. ठीक आहे, कारण बघा कॅपिटल किंवा लॅबिलिटी जी असते ती आपण क्रेडिटला लिहितो. मग जर उलट डेबिटला जर एखादी लॅबिलिटीचा पॉइंट आला असेल तर त्याला मायनस मध्ये समजायचं. मग इथं काय आहे की करंट अकाउंट मूनचं आलेलं आहे इकडे 4,000 रुपये. तर हे मूनचं जे 4,000 रुपये करंट अकाउंटचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण इथं लिहायचा आहे. ऍक्च्युली आपण काय करतो, बाय बॅलन्स बीडी हा इकडे लिहित असतो क्रेडिट बाजूला, पण तो आलाय डेबिट बाजूला. मग तो ज्याचा डेबिटला आलेला आहे त्याचा इथं लिहून घ्यायचा डेबिटला 4,000. 4,000 ज्यांनी ओल्ड मेथड नुसार प्रॉब्लेम सोडवलेला आहे, त्यांना मी इथं मूनचं कॅल्क्युलेशन एकाच करून दाखवतो. मून आणि त्यांनी कंसात लिहायचंय 4,000, कारण ही मायनस अमाऊंट आहे. 4,000. यामुळे कदाचित
प्रॉब्लेम टॅली झालेला नसेल, कोणी केला असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे, बघा असा प्रॉब्लेम आपण मागे पण सोडवलेला होता. त्यामध्ये काय की जर डेबिटला करंट अकाउंट आलेला असेल किंवा कॅपिटल आला असेल तर त्याला मायनस मधलं समजायचं आणि ते इकडं विरुद्ध दिशेला फक्त लिहून घ्यायचं. ठीक आहे, चला चला नेक्स्ट बघूया. 8% डिबेंचर्स. आता बघा डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे. म्हणजे काय तर डेबिटला आले म्हटल्यावरती इन्व्हेस्टमेंट असते आपली. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट असते आणि याला एक हिडन ऍडजस्टमेंट दिलेली आहे. इथं कधी विकत घेतली तारीख दिली आहे, याच्या व्याजाचा इथं दर सुद्धा दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, 8% डिबेंचर्स आहेत ते लिहूया इन्व्हेस्टमेंट मध्ये 8,000 रुपये. 8% डिबेंचर्स 8,000 रुपये लिहून घ्या. 8% डिबेंचर्स 8,000 रुपये इथं इन्व्हेस्टमेंट मध्ये 8% 8% डिबेंचर्स 8,000 रुपये. ह्याची ऍडजस्टमेंट काय आहे ते आपण परत वर्किंग नोट ह्याची प्रॉपर बनवून घेऊ आणि त्यानंतर ते लक्षात घेऊया. काही गडबड नाही, फक्त पोस्टिंग करून घ्या. इन्व्हेस्टमेंट मध्ये 8% डिबेंचर्स 8,000. डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे म्हणजे गुंतवणूक. ओके, नेक्स्ट पुढे आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि 3,500. ओके, ही सुद्धा आपली इथं नावामध्येच त्याच्या दिलेलं आहे. काय आहे तर ती आपली आहे इन्व्हेस्टमेंट. तर ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट मध्येच लिहा, फक्त एक ओळ जागा सोडून लिहा त्याला. पीएफ इन्व्हेस्टमेंट 3,500. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 3,500. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 3,500. ओके, चलो नेक्स्ट. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. परवा पण आलो होतो बघा, कुठल्याही गोष्टीचा स्टॉक असेल तर त्याला आपण काय म्हणतो करंट असेट. ओके, त्याला आपण म्हणायचं करंट असेट. कुठल्याही गोष्टीचा असू दे, मग तो रॉ मटेरियलचा असू दे, क्लोजिंग स्टॉक असू दे, आणि नाहीतर कुठल्याही गोष्टीचा स्टॉक असू दे. स्टॉक म्हणलं की तुम्ही त्याला म्हणायचंय काय करंट असेट. तर लिहा करंट असेट मध्ये स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प 500 रुपये. करंट असेट मध्ये स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स 500 रुपीज. ओके, 500 रुपये. चलो नेक्स्ट पुढे आहे. इथं बघा डेबिट साइड आपण कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट इथं कॅपिटल दिलेलं आहे. आता इथं करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. करंट अकाउंट ज्यामध्ये दिलेलं असतं त्यामध्ये कॅपिटल आहे ते आहे तसं लिहून घ्यायचं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ज्या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलेलं असतं त्या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर लिहून घ्या कॅपिटल सन आणि मून दोघांचा आहे 33,500 33,500. ठीक आहे, इथं कॅपिटलच्या खाली सन मून दोघांचा आहे 33,500 33,500. 33 दुनी 66 आणि 1 आउटरला 67,000. आउटरला 67,000. ठीक आहे, आता खाली करंट अकाउंट आपण काढलेलं आहे. तर करंट अकाउंटचं जो बॅलन्स म्हणजे खालचं जे उत्तर येईल ते त्यानंतर आपण लिहूया. सध्या नुसतं लिहून ठेवा, परत आपण अमाऊंट तिथे टाकू जेव्हा सगळा प्रॉब्लेम संपेल तेव्हा. सन आणि मून काय येईल ते येईल. ओके, तर नेक्स्ट बघूया. इथे बघा करंट अकाउंट दिले सनचं 6,000 रुपये. हे बरोबर आलेलं आहे क्रेडिट बाजूला. तर हा ह्याचा ओपनिंग बॅलन्स आहे करंट अकाउंटचा. तर तो लिहा 6,000 इथं. सनचा बाय बॅलन्स बीडी सनच्या कॉलम मध्ये 6,000. सनच्या कॉलम मध्ये 6,000. 6,000. ओके, नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपली करंट लायबिलिटी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नॉर्मल एकदम. तर लिहा क्रेडिटर्स 25,000.
क्रेडिटर्स 25,000, क्रेडिटर्स 25,000 करंट लायबिलिटी मध्ये. क्रेडिटर्स 25,000. ओके. नेक्स्ट वन, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा करंट लायबिलिटी आहे, तिथंच लिहा बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. याच्याच खाली बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. ओके चलो नेक्स्ट वन, रिझर्व्ह फंड. मागच्या वेळेला एकदा तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलेलं रिझर्व्ह फंड म्हणजे काय असतं. रिझर्व्ह फंड म्हणजे जे नफा होतो आपल्या कंपनीला वर्षानुवर्ष, त्यातला काही हिस्सा आपण काय करतो, बाजूला काढून ठेवतो फ्युचरमध्ये कधी काही लागलं तर पैसे आपल्याकडे असावेत म्हणून. तर हा जो रिझर्व्ह फंड आहे हा आपण लिहितो कुठं, पोस्टिंग कुठं करतो, तर कॅपिटलच्या नंतर आणि लॉंग टर्म लायबिलिटीच्या आधी. तर लिहा रिझर्व्ह फंड तिथं 5,000 रुपये. 5,000 रुपये इथं लिहा. लायबिलिटी बाजूला रिझर्व्ह फंड 5,000 रुपये. रिझर्व्ह फंड आहे 5,000 रुपये. ओके. प्रॉब्लेम मित्रांनो संपत आलेत, पूर्णपणे आलेच पाहिजे आता तुम्हाला हे, नाहीतर तुम्हाला ह्याची चांगली एकदम रिव्हिजन करणं फार फार गरजेचं आहे. नेक्स्ट आहे प्रॉव्हिडंट फंड 5,000 रुपये. ओके, सो प्रॉव्हिडंट फंड ही सुद्धा आपली लायबिलिटी आहे, देणं आहे. करंट लायबिलिटी मध्ये लिहा प्रॉव्हिडंट फंड 5,000. करंट लायबिलिटी मध्ये प्रॉव्हिडंट फंड 5,000. मी तुम्हाला कायम एक बेसिक गोष्ट सांगत आलोय बघा, ठीक आहे. प्रॉव्हिडंट फंड लिहिला असेल बघा, मी तुम्हाला एक कायम गोष्ट बेसिक सांगत आलेलो आहे की आपल्या ट्रायल बॅलन्सच्या दोन बाजू असतात. एक असते ती डेबिट बाजू, ओके, आणि एक असते ती आपली क्रेडिट बाजू. डेबिट बाजूला आलेल्या गोष्टी एकतर आपल्या एक्सपेन्सेस असतात किंवा आपली ती असते काय, असेट. आणि क्रेडिट बाजूला आलेली गोष्ट कुठली असते, एकतर ती इन्कम असते किंवा एकतर ती आपली लायबिलिटी असते. या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित जर लक्षात ठेवल्या तर तुमचं बरचसं पोस्टिंग हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लॉजिक त्याचं काय आहे हे समजेल आणि फार फार मदत होईल तुम्हाला. ठीक आहे. डेबिटला आलेली गोष्ट आहे म्हणजे एकतर ती एक्सपेंडिचर असेल किंवा एकतर ती असेट असेल. क्रेडिटला आलेली गोष्ट आहे म्हणजे ती एकतर तुमचा इन्कम असेल किंवा तुमची लायबिलिटी असेल. आता इथं का सांगितलं मी हे तुम्हाला आत्ता, तर बघा, प्रॉव्हिडंट फंड क्रेडिटला आला तर तो मी लायबिलिटी बाजूला लिहिला, इट इज माय लायबिलिटी. आणि प्रॉव्हिडंट फंड मला डेबिटला आलता मगाशी, तर तो माझा काय होता, असेट होती, ती इन्व्हेस्टमेंट होती. सो मी ती कुठं लिहिले, असेटला लिहिले. बेसिक गोष्टी आहेत. बघा, इथं प्रॉव्हिडंट फंड आहे, डेबिटला आलेला आहे. इथं प्रॉव्हिडंट फंड आहे, क्रेडिटला आलेला आहे. सो लॉजिक समजून घ्या मागचं. चलो नेक्स्ट पॉइंट ऍडजस्टमेंटचा. पोस्टिंग क्लिअर झालेला आहे आपल्या इथं. बघा नंबर 1, पार्टनर्स आर इनिशिएटेड टू गेट अ सॅलरी ऑफ 6,000 पर एनम. ओके. आता नंबर 1 गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो, पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त तोच इफेक्ट लक्षात घ्यायचा आहे जो बॅलन्स शीटला होईल, कारण दुसरे 2 अकाउंट आपण काढलेले नाहीत. ठीक आहे. सो दुसऱ्या पीएलच्या अकाउंटचा जो इफेक्ट आहे किंवा ट्रेडिंग अकाउंटला जो इफेक्ट येईल त्याच्याशी आपलं या प्रॉब्लेम पुरतं काहीही देणं घेणं नाही. फक्त मला तेच सांगायचं की ज्याचा इफेक्ट बॅलन्स शीटला होईल. ठीक आहे. बाकीचे 2 इफेक्ट आपल्याला बघायचे नाहीयेत, फक्त बॅलन्स शीटला काय इफेक्ट येईल तेवढंच बघायचं. चला नंबर 1, पार्टनर्स आर इनिशिएटेड टू गेट अ सॅलरी ऑफ 6,000 पर एनम. पार्टनर्सना सॅलरी मिळेल 6,000 पर एनम. करंट अकाउंट मध्ये आपण काय करतो की सॅलरी म्हणजे उत्पन्न असेल, पार्टनरचं उत्पन्न असेल तर ते आपण लिहितो इथं क्रेडिट बाजूला. तर लिहा क्रेडिट बाजूला बाय सॅलरी अकाउंट, बाय सॅलरी अकाउंट. दोघांना 6,000 मिळेल पर एनम वर्षासाठी. ठीक आहे. तर इथं 6,000
इथं सुद्धा 6,000. ज्यांनी या मेथडनी सोडवलंय त्यांना काय करायचं आहे, ऍड सॅलरी 6,000. वर अमाऊंट आहे 4,000 वजा मध्ये, खाली अमाऊंट आहे 6,000 अधिक मध्ये. अधिक वजा वजा होणार, इथं उत्तर येणार 2,000. प्लस मध्ये असणार कारण मोठ्या संख्येत चिन्ह. एका मेथडनी सोडवा, वेदर ही मेथड सोडवा किंवा ही मेथड, वन मेथड. मी फक्त ते करून दाखवते कारण त्या मेथडसाठी थोडंसं ते एक मायनस मध्ये अमाऊंट आली म्हणून. ओके चलो, तर हे झाला सॅलरीचा इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट याचा आहे तो पीएलच्या डेबिटला. पीएल अकाउंट काढलेलं नाही मी, इफेक्ट करणार नाही. नेक्स्ट वन, डिप्रिसिएशन आहे लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी 10, 5, 3%. ओके, एकेकाचं बघा. लँड अँड बिल्डिंगला किती डिप्रिसिएशन आहे, तर ते आहे इथं 10%. ओके, तर लँड अँड बिल्डिंगला आहे 10%. बघा लँड अँड बिल्डिंग किती आहे, 40,000. 40,000च्या 10% किती रे मित्रांनो, 40,000च्या 10% येणार 4,000. ओके, तर करा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 10%, 4,000. 4,000 बाहेर राहतील 36,000. बरोबर आहे तेजल, ठीक आहे. याचा दुसरा इफेक्ट येतो पीएलच्या डेबिटला. पीएल अकाउंट मी काढलेलं नाहीये त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याला घ्यायचा नाही इथं. ओके चला नेक्स्ट वन, फर्निचर. फर्निचरला किती पर्सेंट आहे, तर फर्निचरला आहे 5%, 5%. फर्निचर आहे 18,000चं, 18,000च्या 5% कॅल्क्युलेट करा. लिहा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. 18,000च्या 5% जर तुम्ही काढले किती येतात बघा, माझं काय चुकलं असेल तर मला सांगा. तेजल, तन्वी, वैष्णवी, पूजा, यशस्वी बरोबर आहे. ओके चलो, याचा पण दुसरा इफेक्ट येतो पीएलच्या डेबिटला. पीएल अकाउंट काढलेलं नाही त्याचा इफेक्ट काय करायचा नाहीये. ओके, आता महत्वाची ऍडजस्टमेंट आहे मशिनरी बद्दल. मशिनरीला किती डिप्रिसिएशन आहे, तर मशिनरीला आहे 3%. हा, लक्ष द्या पहिल्यांदा आणि मग लिहून घ्याल सगळे. पहिल्यांदा स्क्रीनकडे बघा. मशिनरीची किंमत आहे 40,000 आणि यांनी काय सांगितलंय की यांनी मशिनरी विकत घेतले 1/7/2018 ला. वर्ष संपते कधी, तर 31 मार्च 2019 ला. म्हणजे ही मशिनरी पहिली गोष्ट आपण पूर्ण वर्षभर वापरलेली नाही. ओके, पूर्ण वर्षभर वापरलेली नाही. मी इथं वर्किंग नोट लिहितो, दाखवतो करून. डिप्रिसिएशन ऑन मशिनरी इज 3%, 3%. ओके, अमाऊंट आहे त्याची 40,000. बघा परचेस कधी केले, तर 1/7/2018 ला. वर्ष कधी संपतं, तर इयर एंड होतो 31 मार्च 2019 ला. मग या वर्षामध्ये किती महिने वापरले, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. दॅट इज युअर 9 महिने. ओके, म्हणजे या आपण वर्षामध्ये मशिनरी वापरली 9 महिन्यांसाठी. ओके, तर आता 40,000च्या पहिल्यांदा 3% किती येतात, या 2 शून्याला ही 2 शून्य गेली, 300, 300, 4 त्रिकोण 12, 1200 येतात 12 महिन्यासाठी. तर आपल्याला पाहिजेत 9 महिन्याला किती रुपये, तर साधं लॉजिक आहे. एका महिन्याला 100 दिसत आहेत म्हणजे 9 महिन्याला इथे येणार आहेत 900 रुपये. तर हे झालं तुमचं डिप्रिसिएशनचं उत्तर. किती आलं, 900 रुपये आलेलं आहे. डिप्रिसिएशन आणि इंटरेस्ट काढत असताना तुम्हाला किती महिने ती असेट वापरली आहे विचारात घ्यावं लागेल. तर हे लिहा 900 रुपये. पूजा लिहून घ्या हे मित्रांनो.
हा झाले का मित्रांनो? ओके 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 करा इफेक्ट मग त्याचा वजा करा त्यातमध्ये. चला मशिनरीतनं वजा करा. लेस डिप्रिसिएशन 900 रुपये. लेस डिप्रिसिएशन 900 रुपये. ओके तर इथं राहतील बघा 39,100 बरोबर आहे. चला बऱ्याच जणांनी उत्तर दिलीत. थोडा वेळ गेला इकडं. चला सानिका बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे. ओके ओके तन्वी चला नेक्स्ट बघूया. बस ह्याचा बघा डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट तो पीएलच्या डेबिटला. पीएल अकाउंट काढलेलं नाही, इफेक्ट येणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. ओके याची पण वर्किंग नोट करावी लागेल तुम्हाला. माझ्या बरोबरच लिहा, तुम्हाला माहिती आहे आता ते कसं करायचं. नंबर 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल @ 5% पर ॲनम. ओके @ 5% पर ॲनम. 2 पार्टनर आहेत, एक आहे सन, दुसरा आहे इथं मून. ठीक आहे दोघांचं पण कॅपिटल आहे ते कॅपिटल मूळ कॅपिटल बघायचं. इथं मूळ कॅपिटल किती आहे तर इथं दिले 33,500. ठीक आहे 33,500. तर यावर 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. 33,500 सुद्धा सेम 33,500 वर 5% करा कॅल्क्युलेशन. 5 × 25 5 × 2 5 × 15 आणि 2 17 7 × 1 5 × 15 आणि 1 16 सेम येईल. तर बघा हा यशस्वी वैष्णवी सानिका बरोबर आहे 1,675 रुपये. पूजा बरोबर आहे. ओके तर ही वर्किंग नोट लिहून घ्या सगळ्यांनी. झाला असेल आय होप. 1,675 काय 2च कॅल्क्युलेशन होते. तर आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट आहे 1,675. 1,675 ज्यांनी या मेथडने केले त्यांना म्हणायचं आहे इकडं ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,675. हा झाला या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट. ठीक आहे या ऍडजस्टमेंटचा आपण इथं केलेला आहे दुसरा इफेक्ट 1,675. ओके आता मला सांगा याचा दुसरा इफेक्ट आपण करतो बरोबर आहे. मृण्मयी वेदांग तेजल बरोबर आहे. चलो बघा या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट आपण कुठे करतो तर तो करतो पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएल काढलेलं नाहीये, तो इफेक्ट आपण काय इथं घेणार नाही. तर हा इथं पॉइंट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक 60,743. ओके 60,743. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा येतो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला करंट असेट मध्ये. तर करंट असेट मधला लिहूया क्लोजिंग स्टॉक 60,743. 60,743 क्लोजिंग स्टॉक 60,743. दुसरा इफेक्ट ट्रेडिंगचा घेतलेला नाही कारण ट्रेडिंग अकाउंट आपण काढलेलं नाही. ओके नेक्स्ट वन वेजेस इन्क्लूड 1,000 ऍज अन ऍडव्हान्स गिव्हन टू वर्कर्स. आता याचा अर्थ काय होतो रे की ऍडव्हान्स गिव्हनला आपण अकाउंटिंग मध्ये कुठला
कुठली टर्म वापरतो तर ऍडव्हान्स गिवन याचा अर्थ होतो आपल्यासाठी प्रीपेड. ठीक आहे, याचा अर्थ होतो आपल्यासाठी काय तर याचा अर्थ होतो प्रीपेड. मग आता प्रीपेडचा फक्त एक इफेक्ट तुम्ही इथं करा. तो प्रीपेडचा इफेक्ट करणार करंट असेट मध्ये की प्रीपेड वेजेस 1000. प्रीपेड वेजेस 1000 लिहून घ्या इथं करंट असेट मध्ये. प्रीपेड वेजेस 1000. प्रीपेड वेजेस 1000. पहिला इफेक्ट आपण केला असता ट्रेडिंग अकाउंटला वेजेस मधून वजा, आणि दुसरा इफेक्ट करंट असेट मध्ये असेट बाजूला, तर प्रीपेड वेजेस 1000. चलो नेक्स्ट वन, पुढची ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड 800 रुपये. इंटरेस्ट तुम्हाला द्यायचा आहे, ड्यू म्हणजे देणे असते. ड्यू द्यायचा आहे 800 रुपये पण दिलेला नाही. ओके, द्यायचा आहे पण दिलेला नाही याचा अर्थ होतो काय, ती आपली आहे लॅबिलिटी. ठीक आहे, ती आपली काय आहे लॅबिलिटी. मग ते आपल्याला करंट लॅबिलिटी मध्ये लिहावं लागेल. ते आपल्याला करंट लॅबिलिटी मध्ये लिहावं लागेल. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 800 रुपये. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 800 रुपये. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 800 रुपये. ओके, लास्ट ऍडजस्टमेंट. टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू 38,113. दोघांचा मिळून नेट प्रॉफिट दिलाय 38,113. ओके, पहिल्यांदा बघा यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे. प्रॉफिट अँड लॉसेस हे इक्वली डिवाइड करतात. तर इथं आहे 38,113. तर इथं एक काही गरज नाही तरी पण मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवतो. 38,113 रेशो इथं दिलेला आहे 1:1. तर इकडं सनच आणि इकडं मूनचं, मग किती येईल तर सिंपल आहे 38,113 ला पहिल्यांदा 2 ने इथं भागा, किती येतात बघा. एका बाजूला जास्त अमाऊंट घ्यावी लागेल थोडस. पहिल्याकडे आपण घेऊया 19,057 घेऊया, पॉइंट मध्ये येते. तर इथं घ्या 19,057. 19,057 वजा 38,113. दुसरीकडे घ्या 19,056. इकडे घ्या हे राऊंड अप करून घेतलेल्या पॉइंट मध्ये उत्तर टाळण्यासाठी. हा झाला एनपी. आता एनपीचं पोस्टिंग काय करतो आपण बॅलन्स शीटला, तर ते इकडे आपण ऍड करणार पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये क्रेडिट बाजूला बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट पहिला आहे 19,057, दुसरा आहे 19,056. ओके, तर ज्या ऍडजस्टमेंट खाली दिलेल्या होत्या त्या इथं क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे, ज्या ऍडजस्टमेंट खाली दिलेल्या होत्या त्या इथं क्लिअर झालेल्या आहेत. ओके, चला नेक्स्ट. या मीटिंगला 2 मिनिट 2 सेकंद राहिलेत. नेक्स्ट मीटिंग अरेंज केली जाईल, लिंक सेंड केली जाईल, जॉईन व्हाल. ओके, लास्ट ऍडजस्टमेंट हिडन ऍडजस्टमेंट बघायची आपल्याला, जी आहे इथं 8% डिबेंचर्सवर. डिबेंचर्स मी तुम्हाला सांगितलं काय की आपली आहे इन्व्हेस्टमेंट, आणि याला 8% म्हणले, म्हणजे 8% म्हणजे हा आहे याचा व्याजाचा दर. आणि ही कधी घेतलेत इन्व्हेस्टमेंट, म्हणजे कधी केले इन्व्हेस्टमेंट, तर ती केले 1/10/2018 ला. ठीक आहे, तर याच्यावर व्याज काढावं लागेल 1/10 पासून ते हे वर्ष संपते कधी 31 मार्च 2019 पर्यंत. ठीक आहे, तर बघा
पुढची वर्किंग नोट नंबर 4. प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात ठेवून वाचायचा, अशा ऍडजस्टमेंट असतात. ओके. 8% डिबेंचर्स पुढे लिहा, परचेस्ड ऑन 1/10/2018. ओके, व्याज काढावं लागेल. परचेस्ड ऑन 1/10/2018. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट पॉइंट, इयर एंड कधी आहे? सेम दरवेळेला लॉजिक लावायचं. इयर एंड आहे 31/3/2019 ला. मग या वर्षामध्ये किती महिने इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे होती? तर 10वा महिना म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे किती महिने होती? तर ही होती आपल्याकडं 6 महिन्यांसाठी. ओके. सो 6 महिन्यासाठी व्याज काढा. डिबेंचर्सची व्हॅल्यू किती आहे? 8,000. चलो, लेस दॅन 1 मिनिट राहिले मित्रांनो. 8,000 गुणिले 8%, 0, 800, 8 64. ओके, चलो. तर होय, अजून पुढची कॅल्क्युलेशन करायची. 6 मंथ बघा, 6 मंथ. ओके. तर बघा 8 64 हे झालं काय? हे झालं इथं 12 महिन्यांसाठी. हे आपण इन्व्हेस्टमेंट किती महिन्यासाठी आपल्याकडे आहे? तर ही इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याकडे 6 महिन्यासाठी. म्हणजे किती रुपये येतील? याच्या निम्मे करा. एवढे येते का बघा? एवढे येते का बघा? तेजल आणि वैष्णवी 6 महिने, 9 महिने नव्हे. प्रथमेश समृद्धी बरोबर आहे. चलो, तेजल बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे. मुलं अजून जॉईन होतात. प्रथम, व्हेरी गुड टू सी यू. ओके. वेदांग बरोबर आहे. चलो. तर हे बघा 8% डिबेंचरचं हे व्याज आले 320 रुपये. हे व्याज तुम्हाला ऍड करायचं इथं डिबेंचर्स मध्ये. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 320. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 320. ओके. चलो वैष्णवी, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर 320 हे इथे इन्व्हेस्टमेंटच्या खाली आपण लिहिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 320. आता झाला असेल तर सगळ्यांनी, मला वाटतं 1 मिनिट एकदा मी चेक करतो. हिडन ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या का? हा, ती मशिनरीची झाली, डिबेंचरची झाली, ते झालं. इकडं खालच्या पण सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. ओके. आय होप आता सगळ्या ऍडजस्टमेंट वगैरे क्लिअर झाल्यात. क्लोजिंग करायचं आहे. सगळ्यांनी पार्टनर्स कॅपिटल, करंट अकाउंट जे आहे ना, पार्टनर्स करंट अकाउंटची टोटल करा. क्रेडिट बाजूची टोटल करा सगळ्यांनी. क्रेडिट बाजूची टोटल करा. वजाबाकी करा. वर काय वजाबाकी करण्यासारखं नाहीये. इथल्या 32,732 ते 31-32 काही फरक पडत नाही वैष्णवी. 1 रुपयाचं ते एनपी मधला राऊंडिंग अपचा प्रॉब्लेम आहे तो. ठीक आहे. तेजल बरोबर आहे. चला. ओके. नेक्स्ट वन. आता मूनची टोटल करा. मून 6,000 अधिक 1,675 अधिक 19,056. इथे येते 26,731. यातनं 4,000 वजा करा. 22,731. इथं बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे जे केलं नाही ह्या मेथडनुसार, यांना इकडे फक्त आता काय करायचंय की यामध्ये ऍड एनपी करायचंय. ऍड एनपी. आणि मूनचं किती घेतलेला तर हा ऍड करायचा 19,000
0,56 ओके 19,056 अधिक 3,675 हा बघा 22,731 येतोय ओके ह्याचं उत्तर येते 22,731 बघा ओल्ड मेथडनी केलं काय किंवा न्यू मेथडनी केलं काय फरक पडत नाही हे बघा हे मूनचं उत्तर किती आलं इथं लास्ट उत्तर आलं 22,731 इथं बघा ह्या अकाउंट मध्ये किती उत्तर आलं ठीक आहे सो कुठली पण मेथड तुम्ही वापरा त्याचा काही इश्यू नसतो इथं ठीक आहे उत्तर तेच आलं पाहिजे आता मित्रांनो हे जे उत्तर आलं याला आपण म्हणायचं क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स सीडी आणि ह्याला तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला तिथं लिहायचं आहे ओके बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला करंट अकाउंटच्या बॅलन्स समोर पहिल्या झाल्या 32,732 पहिल्या झाल्या 32,732 अधिक दुसऱ्या झाल्या 22,731 22,731 टोटल करा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 7 आणि 7 14 4 4 1 4 2 2 4 आणि 1 5 3 आणि 2 5 55,643 आय होप क्लिअर असेल इथं बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत 463 हा बरोबर आहे तेजल पूजा वैष्णवी प्रथमेश पाटील एक सेकंड यशस्वी तेजल हा आधीचे पण आहेत उत्तर बरोबर आहे ओके ग्रेट चलो तर आता सगळ्यांनी आपल्या बॅलन्स शीटची टोटल करा दोन्ही बाजूची टोटल करायची आहे लायबिलिटी साइड आणि असेट साइड करा टोटल $1,68,263 बरोबर आहे बघा 1,68,263 1,68,263 ओके आता असेट बाजूला 1,000 अधिक 60,743 1,700 1,68,263 ओके सो हे आपल्या इथं टॅली होते आहे थँक्यू बघा आता यामध्ये लिहिलेलं मी आहे